जायचं, आश्रमात जायचं आणि तेथे जाऊन अंतःकरणपूर्वक तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ अशा भावनेने, पवित्र भावनेने गुरूंची सेवा करावी आणि त्यांच्याकडून ज्ञान संपादन करावं. कारण ज्या जीवनाला ज्ञानाचा अधिष्ठान नाही, माऊली तर सांगतात तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण सांग. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताना म्हणतात, अर्जुना ऐकेच या प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण सांग. अशा अज्ञानी लोकांचं जीवन जगणं म्हणजे त्याच्यापेक्षा मरण चांगलं आहे. अर्थात जीवनामध्ये ज्ञान असावं आणि मग ते ज्ञान आपल्या जीवनात संपादन करण्यासाठी मनुष्याने काय करावं, गुरुग्रही जाऊन अंतःकरणपूर्वक सेवा करून ज्ञान संपादन करावं. तसं पाहिलं तर वैकुंठवासी पूज्य मामासाहेब दांडेकर तर सांगायचे महाराज वाक्य की मनुष्याने जन्मभर विद्यार्थी म्हणून जीवन जगावं, म्हणजे ज्ञान आत्मसंपादन करावं. ठीक आहे, ज्ञान संपादन करावं. संसारिक जीवन जगताना मनुष्याने खाली बघावं आणि परमार्थी जीवन जगताना माणसाने वरी बघावं. ज्याला काहीच पाठ नाही त्याने हरिपाठ पाठ करणाऱ्याकडे बघावं. ज्याला हरिपाठ पाठ आहे त्याने मालिका पाठ असणाऱ्याकडे बघावं. ज्याला मालिका पाठ आहे त्याने ज्ञानेश्वरी पाठ असणाऱ्याकडे बघावं. आमच्या हनुमंत महाराजाकडे बघावं. ठीक आहे, त्यांना ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. ज्याला ज्ञानेश्वरी कंठस्थ त्याने गाथा पाठ असणाऱ्याकडे बघावं. ठीक आहे, आणि ज्याला हे गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांनी कदम माऊलीकडे बघावं. त्यांना सगळंच पाठ आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. ठीक आहे, काय साधना असते महाराज एकाचे. कौतुक वाटते, कौतुक. काय त्यांचं पूर्वपुण्य बलवत्र असेल. बऱ्याच वेळेला कालची खाल्लेली भाजी आठवत नाही आज लवकर आम्हाला, पण हे ग्रंथ कंठस्थ ठेवले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते ज्ञान संपादन केलं. आणि म्हणून शास्त्र सांगते की पहिल्या आश्रमामध्ये मनुष्याने काय करावं तर ज्ञान मिळवावं. वय वर्षे 1 ते 25 वर्ष काळ हा ब्रह्मचारी आश्रमाचा, मनुष्याने त्या आश्रमात ज्ञान मिळवावं. वय वर्ष 25 ते 50 हा वर्षाचा काळ, हा वयाचा काळ जो आहे तो गृहस्थ आश्रमाचा सांगितला. गृहस्थ आश्रमात काय करावं तर मनुष्याने गृहस्थ आश्रमामध्ये धन मिळवावं. आणि तेच जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात की ते मिळवताना कसं मिळवावं. होय, शास्त्राने सांगितलं काय, वय वर्ष 25 ते 50 वर्षाचा हा गृहस्थ आश्रमाचा काळ आहे. त्या आश्रमात मनुष्याने काय करावं तर धन मिळवावं. पण ते मिळवताना कसं मिळवावं तुकोबरे सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहार. धन मिळवत असताना उत्तम म्हणजे चांगल्या प्रतीचा व्यवहार करून, नीतीचा न्यायाचा व्यवहार करून मनुष्याने धनाचं अर्जन करावं. हे की नाही, कारण व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला काही काम करायचं असेल तर अर्थाची उपलब्धता असणं आवश्यक आहे. आणि म्हणून डोंगरे महाराजांच्या कथेमध्ये डोंगरे महाराज त्यांचे 4 वाक्य सांगायचे. डोंगरे महाराजांचं पहिलं वाक्य असायचं, जीभ को धीरे धीरे सुधार लो. ठीक आहे, मनुष्याने आपल्या रचनेवरती काय करावं, नियंत्रण ठेवावं. मामासाहेब एकदा पुण्याला कुठेतरी एका भाविकाच्या घरी जेवायला गेलते म्हणा, आणि काही साधक त्यांच्यासोबत जेवायला बसले होते. योगायोगाने भगिनीकडून त्या ताटाला मीठ लावायचं विसरलं आणि भाजीत चुकून मीठ कमी पडलं. आणि मग मामासाहेबाच्या पंक्तीला बसलेल्या एका साधकाने त्या भगिनीला सांगितलं, ताई ताटाला मीठ लावलं नाही, मीठ कमी आहे भाजीला. हे मामासाहेबांनी ऐकलं आणि मामासाहेब त्या साधकाला एवढंच म्हणतात, काय बुवा आणखीन जिभेचे चोचले पुरवायचे झाले नाहीत का, एवढेच बोलले. त्या दिवशी त्या साधकाने संकल्प केला की मी जन्मभर आता तळलेलं शिजलेलं अन्न भाजलेलं अन्न खाणार नाही. त्यांनी रात्री कडधान्य भिजवायचं आणि सकाळी खायचं आणि भांडाऱ्याला माळावरती राहून त्यांनी गाथा कंठस्थ केला. त्यांचं नाव काय मला माहिती नाही, विश्वनाथ महाराज. असं सांगतात की त्यांनी भांडाऱ्या माळावरती पुन्हा उर्वरित काळ घातला. आहेत ना भामचंद्र, इथं भामचंद्र विश्वनाथ बाबा आहेत, आत्तासुद्धा ते आहेत की त्यांनी पुन्हा जन्म आत्ता खातात का नाही माहिती नाही, अजून बी खात नाहीत ना,
अजून बी ते बाकीचं अन्न खात नाहीत, शिजलेलं तळलेलं अन्न खात नाही दादा. ते रात्री कडधान्य भिजवतात आणि सकाळी खातात. म्हणून ज्याला साधनेवरती काही विजय मिळवायचा आहे त्यांनी आपल्या अगोदर इंद्रियांना अधीन ठेवावं. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे की जीभ को धीरे धीरे सुधारलो, असं डोंगरी महाराज त्यांचं वाक्य सांगायचे. दुसरं वाक्य सांगायचे, धर्मपत्नी धर्मपत्नी है भोगपत्नी नहीं है, हे काय नाही. तिसरं वाक्य सांगायचे, जिस देश में गाय दुखी हो देश कभी सुखी नहीं होगा. कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये गोमातेचा किती आदर केला. भगवान कृष्ण परमात्मा स्वतःच्या मुखाने सांगतात उद्धवा या लागी गाय आणि ब्राह्मण, माझा जान जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान, सुलभ जान ये दोन्ही. गाय आणि ब्राह्मण माझा प्राण आहे असं कोण म्हणतोय? भगवान म्हणतात. आणि म्हणून डोंगरे महाराज म्हणायचे की जिस देश में गाय दुखी हो कभी देश सुखी नहीं होगा. म्हणून स्वामीजी रामसुखदासजी महाराज तर म्हणायचे, पुरी शक्ती लगाकर गो माते की सेवा करो. मनुष्याने पूर्ण ताकदीने गो मातेची सेवा करावी, हे तिसरं वाक्य असायचं. आणि चौथं वाक्य असायचं, देखो भाई जीवन जीने के लिए धन की आवश्यकता तो है ही, लेकिन याद रखना धन से भी ज्यादा धर्म की आवश्यकता है. धनाची आवश्यकता आहे, कारण व्यवहारामध्ये जीवन जगताना धनाची आवश्यकता आहे. म्हणून माझे गुरुजी दंडवटे महाराज एक वाक्य सांगायचे, व्यवहार में अगर नहीं ठीक तो परमार्थ कैसा कर सके, परमार्थ अगर न कर सके तो ज्ञान कैसा भर सके, ज्ञान अगर न भर सके तो देही कैसा धर सके, इतना अगर न कर सके तो भवसिंधू कैसा तर सके. कारण आपल्याला ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात. आणि म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये धनाची आवश्यकता आहे, पण ते धन मिळवताना कसं मिळवावं. तुकोबऱ्या पहिल्या चरणात सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. धनाचा संग्रह करत असताना, धन कमवत असताना मनुष्याने कसं कमवावं, तर ते न्यायाने आणि नीतीने कमवावं. पण सध्या कलियुगाचा प्रवास आहे, हे की नाही. माणसं सहजच म्हणतात, महाराज तहसीलमध्ये एक परवा मी ही काढायला गेलतो, उन्मनीसाठी कागद काढायला गेलतो, आणि तिथं पैसे दिल्याशिवाय ते आम्ही 2 दिवस आम्हाला काही समजलंच नाही, आम्हाला माहितीच नाही तिथं पैसे द्यावे लागतात म्हणून. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ते साहेबांनी सांगितलं मला, महाराज म्हणले ते चालत नाही, म्हणले तर पैसे द्यावे लागतात. म्हणलं शासन त्यांना देत नाही का? म्हणले शासन देऊन मी त्यांची तृप्ती होत नाही, म्हणले खालून द्या. चालायचंच, कारण लोकांचं म्हणणं असते, महाराज काय करावं, कलियुग आहे आणि पापे पेटका सवाल आहे, एक पाण्यातला मासा जसा पाण्यात रंगून गेला तसं माणसं पाप कर्म करण्यात रंगून गेलेत, एक नाही. स्वामीजीचं वाक्य आहे, जिसके अंतःकरण में रुपये के आसक्त है उसका कल्याण होना बहुत ही कठिन बात है. ज्याच्या हृदयात महत्त्व पैशाला असेल त्याच्या जीवनात आत्मकल्याण होऊ शकत नाही, हे सिद्धांत आहे. म्हणून मनुष्याने मिळवत असताना ते कसं मिळवावं, तर ते न्यायानं मिळवावं. अन्यायानं मिळवलेलं धन स्वतःला बी समाधान देत नाही आणि दुसऱ्याला बी समाधान देत नाही. वृंदावनमध्ये एक साधू होते, त्यांनी आपलं संपूर्ण जीवन ठाकूरजींच्या चरणी अर्पण केलं. आणि ते अर्पण केल्यानंतर भूक लागली की मधुकरी मागायचे आणि अखंड भगवंताच्या चिंतनात मग्न असायचे. मग भूक लागली की कुठेतरी खायचे म्हणून ते पैसे मागायचे. पण ते पैसे मागताना फक्त एका पायाने चालवणारा जो रिक्षा असतो का, 3 चाकी पूर्वी रिक्षे होते, पायाने चालायचे, त्या रिक्षावाल्याला अडवायचं आणि त्याच्याकडून त्यांनी पैसे घ्यायचे. त्याने त्या सज्जन रिक्षावाल्याने द्यायचे, त्यांनी मग काहीतरी घ्यायचं, त्यातून आपलं तृप्ती करायची पोटाची. मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असंच करायचं, त्यांनी त्याच रिक्षावाल्याला असं अडवायचं आणि पैसे घ्यायचे. मग त्या रिक्षावाल्याने प्रश्न केला, अवतीभोवती एवढे कितीतरी दुकान आहेत, कितीतरी मोठी मोठी माणसं आहेत, आणि अशा श्रीमंत लोकांकडून तुम्ही पैसे घेत नाव, आणि तुम्ही मलाच अडून माझ्याकडून पैसे घेऊन मला पैसे मागता, का मागता, त्यांच्याकडे का जात नाहीत? त्याला त्या साधूने सांगितलं,
तुझा मिळालेला पैसा हा केवळ घामाचा आणि कष्टाचा आहे, आणि त्यांनी मिळवलेला पैसा हे अन्यायाचा आहे. अन्यायाने घेतलेला पैसा मी स्वीकारत नाही, म्हणून मी तुझ्याकडून पैसे घेतो. याचा अर्थ आहे मनुष्याने धन कमवताना कसं कमावं, तर ते न्यायाने आणि नीतीने कमावं. परंतु मनुष्य जीवन जगताना अन्यायाने, अधर्माने, अनीतीने वागतो, आणि त्याच्यामुळं ते धन त्याला समाधान देऊ शकत नाही, दुसऱ्याला बी समाधान देऊ शकत नाही. महाराज, लोभाची आसक्ती असल्यामुळं माणसाकडे किती जरी पैसे आले तरी त्यांची तृप्ती होत नाही, आणि त्यांच्या जीवनात त्यांच्याकडून पुण्यकर्म होत नाही. समाजात काही पैसेवाले कमी आहेत का? पण सगळ्याच्या हातून हे सत्कर्म पुण्यकर्म घडत नाही. कारण कमवलेल्या धनाचा उपयोग 3 पद्धतीने होतो. तमगुणी माणसं धनाचा उपयोग नाशासाठी करतात. रजगुणी माणसं धनाचा उपयोग भोगासाठी करतात, आणि सत्वप्रधान मंडळी धनाचा उपयोग सत्कर्मासाठी करतात. एक तुकोबरा तर सांगतात, धन मिळवताना तुम्ही चांगल्या मार्गाने मिळवायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि ते फक्त संग्रह करून मरून जायचं नाही. ठीक आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी संग्रह केला. आता किती संग्रह केला? होय, किती संग्रह केला? खूप संग्रह केला म्हणतात, पण संग्रह करून करून काय झालं? ते निघून गेले. कमवलेल्या धनाचा उपयोग त्यांच्यासाठी बी झाला नाही आणि इतरांसाठी बी झाला नाही. म्हणून तर ज्ञानोबरायांनी मदलासा प्रकरणामध्ये जगप्रसिद्ध दृष्टांत दिलाय. ज्ञानोबरे सांगतात, सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू, माशिया मोहारे रचियला कंदू, झाडूनी आणखी नेला तया फुकटची वेदू, तैशापरी होईल तुझं उपदेश अनु. मधमाशी कणा कणानं फुलातला मकरंद संग्रह करते, गोळा करते, आणि मध गोळा करून एका दिवशी तो पारधी पाहता पाहता जंगलात जातो, त्या मोहाला लोकतो, आणि त्यांनी संग्रह केलेलं मोहाळ तो मध काय करतो? झाडून आणतो. त्यांनी केलेलं परिश्रम फुकट गेला. कुणी? सांगा की? मधमाशाने. पण ज्ञानोबरे सांगतात ही मधमाशीचं सांगत नाही, मी आपल्या सगळ्यांचं सांगतो. तैशापरी होईल तुझं उपदेश अनु. मधमाशी जसं कणाकाने संग्रह करते, सासून मरून जाते, तसं तुकोबारे सांगतात, साचवूनी धन लावी पोरासी भांडण, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. हे की नाही? किंवा धन मिळवणी मासी नाही, मध मिळवणी मासी अनिक सासी पारदिया, हे प्रमाण सांगायचं होतं. मध मिळवणी मासी अनिक सासी पारद्या. जसं मधमाशी संग्रह करते आणि त्याचा उपयोग पारद्याला होतो का, तसं मनुष्य एक वर्ग आहे, संग्रह करता करता आपलं आयुष्य संपून टाकतो. पण तुकोबरे सांगतात, मिळवलेलं धन हे संग्रह करण्यासाठी नाही, तर उदास विचारे वेच करी. महाराज, ते मिळवलेलं धन कशा प्रकारे वेच व्हावं, तर सत्कर्म सात्विक जीवन जगणारे मंडळी जसं धनाचा उपयोग सत्कर्मासाठी करतात, तसं देवाने दिलेल्या धनाचा उपयोग ते सत्कर्मासाठी करतात. किती त्यांचं जीवन औदार्य संपन्न असते. गीता प्रेसचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शेठजी जयदयाल गोविंदका यांनी आपल्याकडे असलेली करोडोची संपत्ती गीता प्रेसला, गीता भवनला दान केली आणि समाजावरती खूप मोठे उपकार केले. तेव्हा ते असताना एकदा दुष्काळ पडला, आणि दुष्काळ पडल्यानंतर अन्न धान्याचं खुलं क्षेत्र खोललं. कोणी पण यावं आणि अन्नधान्य घेऊन जावं, असं कितीतरी महिने चाललं. म्हणा कोणीतरी शेठजींना विचारलं, शेठजी अहो हे कितीतरी दिवसापासून असंच चाललंय, हे असं कुठपर्यंत वाटत राहणार? मोठी माणसं किती मोठी असतात. शेठजींना विचारलं, शेठजी मी कितीतरी दिवसापासून पाहतोय तुम्ही धान्याचं हे खुलं क्षेत्र खोललंय, आणि हे आता असं किती दिवस वाटत राहणार? शेठजींनी सांगितलं, जोपर्यंत
घेणाराची वेळ माझ्यावरती येत नाही तोपर्यंत मी देत राहणार. किती माणसं मोठी असतील, किती अवदारी संपन्न असतील, याचा अर्थ आहे की संग्रह केल्यानंतर त्याचा उपयोग व्हावा. म्हणून तुकोबर सांगतात, उदास विचारे वेच करी, चांगल्या मार्गाने मिळलेलं धन हे चांगल्या मार्गाला समर्पित व्हावं, खर्ची व्हावं. महाराज मग असं केल्यानंतर काय होईल? उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवखानी. अशा पद्धतीनं जीवन जगणाऱ्या व्यक्तीची गती काय होईल? तर उत्तम गती होईल. गतीचे शास्त्राने 3 प्रकार केले. एक ऊर्ध्व गती, दुसरी मध्य गती आणि तिसरी अधोगती. सध्या आपण कोणत्या गतीत आहोत? सध्या मध्य गतीत आहोत, मध्य गतीत आहोत. आता पुण्यकर्म करून ऊर्ध्व गतीला जायचं का पाप कर्म करून अधोगतीला जायचं? चुनाव आपके हात में है. निर्णय आपल्या हातात आहे. कोणत्या गतीला जायचं? इथं आल्यानंतर मनुष्याला ऊर्ध्वगतीला बी जाता येतं आणि अधोगतीला बी जाता येतं. पण जायचंही कुठं हे ज्याची त्यांनी ठरवावं, हे की नाही? ज्याची त्यांनी ठरवावं. पण न ठरवल्यामुळं आणि अज्ञानामुळं जीवनामध्ये ऊर्ध्वगती होण्याच्या ऐवजी अधोगतीकडे जीवनाचा प्रवास चालू आहे. स्वामीजी नेहमी सांगायचे, साधकाने विचारायचं, स्वामीजी कम से कम कितनी साधना करनी चाहिए? साधकाने किती साधना करावी कमीत कमी? स्वामीजीने एका वाक्यात उत्तर द्यायचं, कम से कम इतनी साधना करो मनुष्य योनिशी नीचे मत गिरो. कमीत कमी मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्याने आपल्याला मनुष्यापेक्षा अधोगतीला जाण्याची वेळ तरी येणार नाही, असं तरी किमान कर्म करावं. म्हणून तुकोबरे सावध करतात, खंते तेना धरा होणे गाढव कुतरा. कमीत कमी त्या यवनीला तरी आपल्याला जायची वेळ येणार नाही. मनुष्याने या बाबतीत तरी किमान सावध असावं. पण मनुष्याच्या जीवनामध्ये सावधानता नसल्यामुळं महाराज जीवनाचा प्रवास पतनाकडे चाललाय, अधोगतीकडे चाललाय, याचं सामान्य जीवाला भान नाही. म्हणून इथं आल्यानंतर मनुष्याने काय करावं? नेहमी ऊर्ध्वगतीचा विचार करावा. मनुष्याने जीवन जगताना नेहमी ऊर्ध्वगतीचा, कल्याणाचा, उद्धाराचा विचार करावा. पण दुर्भाग्य या गोष्टीचं आहे, उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संतांच्या अशा भाग्यहीन जीवाला सत्पुरुषाचा समागम लाभत नाही. संतांची संगती न लाभल्यामुळं जीवनामध्ये विवेकाची, ज्ञानाची दृष्टी येत नाही आणि त्याचा परिणाम जीवनात ऊर्ध्वगती होण्याच्या ऐवजी जीवन अधोगतीकडे पाहता पाहता संपून जाते आणि त्याचाच परिणाम 84 लाख योनीचा प्रवास पुन्हा जीवाला फिरावा लागतंय. म्हणून अनंत जन्माची सुरुवात म्हणजे मनुष्य जन्म आहे आणि अनंत जन्माचा शेवट म्हणजे मनुष्य जन्म आहे. इथं आल्यानंतर मनुष्य काय करू शकतो? अनादी काळापासून जीवाच्या पाठीमाग लागलेलं जन्ममरणाचं दुःख संपू शकतो. म्हणून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे संपू शकतो. आणि हा आत्मकल्याणाचा विचार नाही केला तर अनंत जन्माची सुरुवात सुद्धा या जन्मापासून होते. म्हणून अनंत जन्माचा शेवट या जन्मात करायचा का अनंत जन्माची सुरुवात इथूनच करायची? मनुष्याने विचार करावा. एक रे पूज्य भारतानंद स्वामींच्या वाक्याची मला नेहमी याद येते. भारतानंद स्वामी नेहमी म्हणतात, आता जन्म घेऊन आम्हाला दुसऱ्या मातेला त्रास द्यायचा नाही, आम्ही या जन्मात मुक्त होणार. किती पुरुषार्थाची भाषा असेल महाराज हे? सांगा ना मला. हे मुखातून शब्दसुद्धा यायला त्याला बहादर वीर लागतंय. सामान्य माणूस हा मुखातून शब्द काढू शकत नाही. त्याच्या स्वप्नातसुद्धा या कल्पना येत नसतील महाराज. होय, आपल्याला दिवसातून किमान एकदा तरी आठवण यावी की आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, आपला आत्मउद्धार करायचा आहे. पण मायेच्या जगात प्रभावित झालेला जीव मायेच्या जगामध्ये अडकल्यामुळे त्याला आपल्या साध्याचा विसर पडतो आणि जीवन मायेच्या
प्रांगणात कसं संपून जातं माणसाला कळत सुद्धा नाही. आत्मपरीक्षण करावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आतापर्यंत आयुष्याची किती वर्ष आपली संपून गेली, किती संपून गेली. प्रत्येकाला विचारा बसल्यानंतर आपली 25, 30, 40, 50, 60, 70 वर्ष संपून गेली. गेलेली दिवस कशी गेली कळलं का? उगवला दिवस जाईल क्षणात, विचारून हित वेगी करा. तुका मने स्मरा वेगी विठोबासी, न धरा मानसी तुझे काही. तुकोबारे सांगतात तुम्ही भगवंताचं स्मरण गतीने करा. दिवस उगवलेला भरकन क्षणासारखा निघून जाईल. बघता बघता मृत्यूलोकाचा निरोप घ्यावा लागेल आणि मग त्या क्षणाला तुम्हाला कळून चुकेल की काही जन्मा येवोनिया केले म्या जोडी, पण त्यावेळेला उपयोग होणार नाही. का होणार नाही? आयुष्याचा प्रवास निघून गेलेला असेल. का बरसा सब कृषी सुखाने, समय चुका पुनिका पस्ताने. धान वाळून गेलं आणि मग धोधारी पाऊस पडला, उपयोग होतो का? होत नाही. तसं वेळ निघून जाते आणि मग पश्चाताप होतो. मग त्यावेळेला पश्चाताप करून उपयोग होत नाही. मोलाच्या आयुष्याची वेळ निघून गेलेली असते. म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा, भविष्यामध्ये पश्चातापाची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर वर्तमानातला चाललेला श्वास आणि क्षण प्रभुचिंतना संतांच्या संगतीत सत्कर्म करून आपण समर्पित करावा, म्हणजे भविष्यात पश्चातापाची वेळ येणार नाही. परंतु चाललेला जो क्षण आहे त्याच्याबद्दल मनुष्याला गांभीर्य नसते आणि मग त्याचा सदुपयोग होत नाही आणि त्याचा परिणाम शेवटी पश्चाताप. शिर धुनी धुनी पचताई, कालही कर्मही ईश्वरही मिथ्या दोष लगाई, श्री धुनी धुनी पचताई. अशी पश्चातापाची वेळ येते. म्हणून ज्याने आपल्या जीवनामध्ये उत्तम पद्धतीने व्यवहार करून धनाचा संग्रह केला त्यांनी त्याचा उपयोग उदास विचारे वेच करी. त्याचा परिणाम उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवखानी, त्याचं जीवन उत्तम गतीला प्राप्त होईल. महाराज अशा एका आदर्श ग्रस्त जीवनामध्ये आणखीन काय आदर्श आहे? परोपकारी. त्याचं जीवन खऱ्या अर्थाने हे परोपकाराचं असावं, हे की नाही? महाराज म्हणतात, कुणीतरी तुकोबाराला प्रश्न केलता, महाराज आमच्या जीवनात आम्हाला देव मिळवायचा आहे, काय करावं लागेल? महाराज म्हणले काहीच करू नको. तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुला फार नाही जरी उपकार घालला, नका घालू दूध जयामध्ये सार. किमान ताकाचे तरी उपकार. पण जगात एक वर्ग आहे, उपकार घडत नाही महाराज, हे की नाही? उपकार घडत नाही. उपकार तर घडत नाही, पण उपकारच फेड अपकरण केल्याशिवाय राहत नाही. असा एक कृतज्ञ वर्ग आहे समाजामध्ये, कृतज्ञ वर्ग आहे. पण एक जीवन आहे, नदी जसं वाहते परोपकारासाठी, सूर्य जसं उदयाला येतो परोपकारासाठी, वृक्ष जसं फल देतात परोपकारासाठी, तसं जगात एक वर्ग आहे ते जीवन केवळ परोपकारासाठी जगते. आणि म्हणून अशा उत्तम ग्रस्त आश्रमाचा आदर्श काय असेल तर त्यांच्या जीवनामध्ये परोपकार हा स्वभाव आहे. परोपकार करणं हा स्वभाव आहे. परोपकारी नेने परनिंदा. आपल्या कानाने ते इतराची कधीच निंदा ऐकत नाहीत. बघा, वाणी ते धन्य जे वाणी भगवंताचं चिंतन करते. डोळे ते धन्य जे डोळे देवाला आणि संतांना डोळे भरून पाहतात. हात ते धन्य जे हाताने दान धर्म होते. पाय ते धन्य ज्या पायाने तीर्थयात्रा होते. आणि कान ते धन्य ज्या कानाने भगवत कथा हरिकथा ऐकायला मिळते. परंतु लोकांना हरिकथेत इतकी रुची राहत नाही. बघा तुम्ही चव्हाट्यावरती बसल्यावरती माणसाला किती रस येते. लोकांच्या उकळ्या पाकड्या काढायला फार रस येतो. महाराज म्हणतात, आपण आपल्या कानाने कधीच इतरांची निंदा ऐकू नये. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेव देवा. देवा माझे कान बधीर करून ठेव, कारण बधीर कानाला लोकांची निंदा ऐकू येत नाही. काय झालं, राधाजीचं दर्शन करण्यासाठी नारद मुर्शी गेलते म्हणा, नारद मुनी गेलते. आणि वाटेमध्ये दुर्वासा ऋषींची भेट झाली. नारदाला विचारलं कुठे गेलतात. नारदाने सांगितलं दुर्वासा ऋषींना मी राधाजीचं दर्शन करायला गेलतो.
अरे त्या राधाला तर लोक नावं ठेवतात, निंदा करतात, आणि त्यांच्या तो दर्शनाला गेलास. नारद महर्षी सांगतात राधा म्हणजे भगवत भक्तीची उच्च कोटीची अवस्था आहे, आणि त्या राधेच्या दर्शनाने माझं जीवन कृतार्थ होते म्हणून गेलो. तेव्हा दुर्वासोशीने विचार केला आपण पण त्यांच्या दर्शनाला जावं. दुर्वासोशी जेव्हा राधाच्याकडे जातात तेव्हा राधाजींना म्हणतात, राधाजी तुम्हाला लोक नावं ठेवतात, लोक तुम्हाला व्याभिचारी म्हणतात. राधाजी म्हणतात, व्याभिचार एका सत्तेत घडतो का दोन सत्तेत घडतो? व्याभिचार घडायला दोन सत्ता लागतात. मग कृष्ण परमात्मा मी दोन सत्ता नाही, एकच सत्ता आहे. अद्वैताचा तिथे बोध केला. आणि दुसरी गोष्ट सांगितली की लोक तुमची निंदा करतात. त्याला राधाजींनी उत्तर दिलं, लोक माझी निंदा करतात का स्तुती करतात हे माझ्या कानात शिरत नाहीत. माझे कानं कृष्ण परमात्म्याच्या गुणांनी गच्च भरलेत. त्याच्यामुळं आपण आपल्या कानाने इतरांची निंदा ऐकू नये. महाराज नेने परोपकार निंदा, परोपकारी त्यांचं जीवन परोपकारी असतं. नेने परनिंदा, परनिंदा त्यांच्या जीवनात घडत नाही. परस्त्रिया सदा बहिणी माया, ते इतर स्त्रीकडे पाहत असताना आपली आई आणि बहीण म्हणून पाहतात. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतात. मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराला लुटलं आणि त्यांची येताना एक देखणी सून छत्रपती शिवाजीराजांना पालखीमध्ये घालून आणली. आणि राजानं सांगितलं, राजे आज आम्ही तुम्हाला एक सुंदर नजराणा भेट म्हणून आणलाय. राजेने विचारलं, काय नजराणा आणलाय? मावळ्यांनी त्या कल्याणच्या सुंदर असणाऱ्या सुभेदाराची सून जेव्हा छत्रपती राजानं दाखवली तेव्हा एका क्षणामध्ये हिंदवी स्वराज छत्रपती शिवाजीराजे यांच्या हृदयामध्ये मातृत्वाचा भाव जागा झाला. आणि एका क्षणात त्यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, माझी आई जर इतकी सुंदर असती तर मी सुद्धा तुमच्यासारखा सुंदर जन्माला आला असतो. म्हणून इतिहासामध्ये अनेक राजे झाले, ऐक नाही, इतिहासात अनेक राजे झाले, पण एकच राजा नुसता राजा झाला नाही, महाराज झाला. म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. कारण त्यांच्या हृदयामध्ये परस्त्रीविषयी मातृत्वाचा भाव त्यांच्या हृदयात जागा होता. म्हणून परस्त्री सदा बहिणी माया या पद्धतीने त्यांचं जीवन जाते. पुढे सांगतात महाराज, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. इतर भूत मात्राविषयी त्यांच्या हृदयामध्ये दयेचा भाव असतो. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये, जबलग घटमे प्राण. अंतकरणामध्ये दया नावाचा हा गुण आहे. बघा, दैवी संपत्तीमध्ये 26 गुण सांगितलेला महाराज, त्यापैकी 26 गुणापैकी दया हा नावाचा एक गुण आहे. एक नाही, दया नावाचा गुण आहे. महाराज तर सांगतात, जगतामध्ये जीवन जगताना 5 गोष्टी सार आहेत. तुलसी इस संसार में पंचरत्न हे सार. कोणत्या कोणत्या? 1 सत्समागम, 2 हरिकथा, 3 दया, 4 धर्म आणि 5 परोपकार. ह्या गोष्टी जगतामध्ये संसारामध्ये सार आहेत. म्हणून मनुष्याने त्या सार तत्वाचा विचार करावा. दया नावाची दैवी गुण त्यांच्या जीवनात असल्यामुळं सर्व भूत मात्राच्या ठिकाणी त्यांच्या प्रति दयेचा भाव अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. भूत दया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझे, शांती नव्हे कोणाचे वाईट. त्यांचं जीवन शांतीला प्राप्त झालेलं असते. दैवी संपत्तीचा आश्रय घेणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये दैवी गुण आपोआपच येतात आणि त्याचा परिणाम त्यांचं जीवन शांतीला प्राप्त होते. जगताकडे एकीकडे बघावं तर भौतिक समृद्धी विज्ञानाची प्रगती खूप आहे, पण दुसरीकडे बघावं तेव्हा अशांती खूप आहे. पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दैवी संपत्तीचा आश्रय घेतला त्यांचं जीवन शांतीला प्राप्त होतं. तुकोबरा तर सांगतात, भौतिक जगामध्ये कितीही प्रगती होऊ द्या, त्याचं जीवन खऱ्या सुखाला प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही काय करा, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा, उतराल पहिली तिरा. अशा पद्धतीनं शांतीरूपे नव्हे कोणाचे वाईट आणि वाढीवी महत्त्व वडिलांचे. असे जे कोणी गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगणारी मंडळी आहे ते आपल्या परंपरेनुसार आपल्या श्रेष्ठांचं वचन श्रेष्ठ मानून त्यांचा नावलौकिक वाढवतात. मला वाटते वाढीवी महत्त्व वडिलांचे या चरणाच्या प्रमाणे दादानी आणि भाऊनी त्यांच्या सगळ्या परिवाराने आपल्या पिताजीच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असा हा अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा आयोजित केला. वृद्धाश्रमाची निर्मिती व्हायली आहे, पण दुसरीकडे बघावं तेव्हा हे की नाही, कितीतरी वेळा आल्यानंतर
ते सेवेमध्ये तत्पर असलेले आम्ही पाहायचं बरं का काकाजी. कौतुक वाटतं की खरंच आपण श्रावण बाळाचा इतिहास ऐकवतो, अनेक काही चांगल्या गोष्टी लोकांच्या ऐकतो, पण दादानीसुद्धा आपल्या आईवडिलांची सेवा व्हावी म्हणून नोकरी सोडली आणि त्यांच्या सेवेसाठी पुण्याहून सगळ्या परिवाराला सोडून त्यांच्या सेवेमध्ये सतत लीन असायचे. खरं म्हणजे हा सगळ्या पिढीसाठी हा त्यांनी एक आदर्शच निर्माण करून ठेवला ना, हे की नाही, आदर्श निर्माण करून ठेवला. आणि अशा एका जन्मदात्या पित्याची सेवा तर जन्मभर केलीच, पण त्यांच्या माघारीसुद्धा त्यांच्या निमित्ताने एक हे असं पुण्यकर्म घडावं असा हृदयामध्ये भाव ठेवून. आता मला बैठकीत बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, काकांना मी विचारायचं, काका चांगली तिथी बघून देह ठेवा म्हणजे मग त्या निमित्ताने मला सत्कर्म पुण्यकर्म करता येईल, आहे का नाही. आणि देवाच्या कृपेने हे घडलं महाराज. चांगल्या गोष्टी सगळ्याच्या हातून घडत नसतात बरं का काका. खरं म्हणजे हे घडायलासुद्धा पुण्यकर्मच लागतं की. दुसऱ्याच्या मुखात घालायला किंवा दुसऱ्याचं सुखदुःख ओळखायला सुद्धा हृदय तितकंच पवित्र लागतंय. स्वामी रामसुखदासजी महाराज तर म्हणायचे, खुद के लिए तो पशु भी जीते है. स्वतःसाठी तर पशु भी जीवन जगतात. जीना उसका है भला जो जीता है दूसरों के लिए, और मरना उसका है भला जो जीता है खुद के लिए. त्या जीवनाला काय अर्थ आहे. आणि म्हणून आपल्या वल्लाच्या निमित्ताने दादांनी असा सुंदर हा सोहळा आयोजित केला. तुकोबऱ्या अशा ग्रस्त आश्रमाला धन्यता देतात. तुका मन हेची आश्रमाचे फळ आणि परम पद बळ वैराग्याचे ग्रस्त जीवन जगताना अशा चाकुरीमध्ये ज्याने आपल्या आयुष्याचा प्रवास चाकुरीत घातला, या नियमाने ग्रस्त जीवनाचं पालन केलं, त्याचं तर जीवन धन्य झालं, पण त्याच्यासहित त्याच्या वंशाचं जीवन धन्य होऊन त्यांना सद्गती मिळाली का म्हणायचं काही प्रश्नच येत नाही. कारण हे पुण्यकर्म सांगते. अनेक या निमित्ताने महाराष्ट्रातले उंचीचे ज्यांनी आपल्या संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित केले असे महापुरुष येऊन आपण रात्रीच थोडंसं चुनूक बघितले की किती सुंदर सोहळा आणि किती सुंदर देखणा सगळा कार्यक्रम चाललेला आहे. याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त त्या काकांच्या आणि आमच्या विटामाईची पुण्य आहे म्हणून हे सगळं घडतं आहे. कारण पुण्याची पुंज पाठीशी असल्याशिवाय जीवनामध्ये काही सत्कर्म घडत नाही. त्या आईबापांच्या पुण्याने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने ही अल्पशी प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला आली. झालेली ही सेवा काकांच्या चरणी, माईच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि यानंतर लगेच ज्यांच्या मुखकमलातून आपण श्री ज्ञानेश्वरीचं चिंतन श्रवण करता, ठीक आहे नाही. खरं म्हणजे मामासाहेबांचे एक वाक्य आठवलं काका मला. मामासाहेब म्हणायचे की ज्ञानोबरायांनी ज्या वयात ज्ञानेश्वरी सांगितली, कमीत कमी त्या वयात आपल्या हातात ज्ञानेश्वरी यावी लागते. पण काय होतं आहे, ते वय सगळं मायेच्या जगात संपून जातं आहे आणि मग ऐकू यायचं बंद होतं आहे, एक नाही. मग अशा वेळेला जर आपण ज्ञानेश्वरी ऐकायला गेलो तर काय करणार आहे. पण अशासुद्धा प्रसंगामध्ये ज्ञानेश्वरी ऐकत जा. एक वृद्ध बाबा, त्यांना ऐकू येत नव्हतं आणि ते कथेला येऊन बसायचे. लोक म्हणायचे, तुम्ही कथेला येऊन कशाला बसता, उगाच गर्दी करता, काय फायदा आहे. त्यांनी सांगितलं, मला खूप मोठा फायदा आहे. कोणता फायदा आहे. अरे माझे नातू जेव्हा मला बघतील आपले आजोबा कुठे चाललेत, मग त्यांनासुद्धा कळली ती यायचं म्हणून मी येतो, हा फायदा आहे. मला वाटते हाच भाव आपल्या पूर्वजांनी दाखवला आहे की नाही. आणि त्या मार्गाने आपण सगळे वाटचाल करतो. काकांनी माईने ही वाट दाखवून दिली आणि तीही सगळी मंडळी पुढे परंपरा सांभाळतात. कौतुक वाटतं. काका हे सगळे लोक वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तटस्थ असतात. जेव्हा पाहताल तेव्हा असं एक आदर्श कुटुंब, या कुटुंबाच्या द्वारा हा सोहळा काकांच्या निमित्ताने चालला आहे. झालेली सेवा काकांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज